हे आम्ही एक नवीन कन्सेप्ट आणला मार्केटमध्ये की बाबा ह्याचं चिकन हे जुन्या काळामध्ये हे लागलं आपलं गावरान चिकनचं ताट डवऱ्यावरती वाड्यावरती लोकांना जे आवडायचं चिकन. आपला हा पूर्ण पोल्ट्रीचा स्पेस जो आहे पूर्ण 1 एकर मध्ये तुम्ही आमच्या शेतातलाच भात आहे इथं तुम्हाला खायला भेटणार आहे. ओके. आपला एकदम गावरान कोंबड्यांचा रस्सा आहे. सगळ्यात म्हणजे चांगलं चिकन म्हणलं तर प्युअर गावरानमध्येच येते. तर मंडळी आज चिकन मटनच्या शोधात आम्ही येऊन पोहोचलोय थेट पोल्ट्री फार्म मध्ये. आणि या पोल्ट्री फार्म मध्ये तुम्ही बघाल तर प्युअर गावरान अशा कोंबड्या आणि कोंबडे इथे तुम्हाला बघायला मिळतील. बाकीच्या गोष्टी मी तुम्हाला सांगतोच, पण आता इथे आपण आपल्या चॉईसनुसार एक कोंबडा पकडणार आहे आणि त्या कोंबड्याचं जे चिकन आहे ते आपल्याला आज खायला मिळणार आहे. तर या भेटला नितीन भाऊ नमस्कार. नमस्कार. तर नितीन भाऊने आपल्यासाठी ऑलरेडी एक कोंबडा पकडून ठेवलेलाच आहे. तर नितीन भाऊ काय कॉन्सेप्ट काय तुमची? युजली आम्ही चिकन मटन खायला इथे तिथे जातच असतो, पण आज डायरेक्ट पोल्ट्री फार्म मध्ये आलोय. ते बघून प्रेक्षकांना थोडं वेगळंच वाटलं असेल. हा कॉन्सेप्ट म्हणजे मी सुरुवातीपासून प्युअर गावरान आपलं प्युअर गावरानमध्ये काम करत होतो. बरेच दिवस झाला आम्हाला पण खायची वगैरे खूप आवड होती. आम्ही पण तुमचे व्हिडिओ पाहून इकडे तिकडे गेलेलो होतो, पण आम्हाला प्रत्येक ठिकाणी ब्रॉयलर हे जास्त खायला भेटत होतं. बरोबर बरोबर. पण ब्रॉयलर मध्ये काय होतं, एक प्रकारे कापूसच आपण त्याला म्हणू शकतो. हो हो हो. म्हणजे खायची पनीर पेक्षा पण सॉफ्ट लागते बघायला गेलं. त्याच्यामध्ये फक्त कापूस. आपण आपल्याला ब्रॉयलर चांगलं का वाटतं, फक्त त्याच्यावरती जो त्यांना कोटिंग केलेलं असतं टेस्टिंगचं, जे की पीठ वगैरे लावतात, फक्त त्याच्यामुळे लोकांना ब्रॉयलर खाऊशी वाटतं. पण हे आम्ही एक नवीन कन्सेप्ट आणला मार्केटमध्ये की बाबा ह्याचं चिकन हे जुन्या काळामध्ये लोक अश्मयुगीन काळामध्ये हे गावाकडे वाढणारी कोंबडी ही. आणि तुम्ही जर पाहिलं तर हे आपल्या सगळ्या पूर्णपणे अशा नॅचरल पद्धतीने मोठ्या केलेल्या कोंबड्या आहेत ह्या. तर ह्यांना काय केलं आपण, कोंबडा वगैरे म्हणा तुम्ही, यांना आपण जुन्या काळामध्ये आम्हाला आठवतंय की सुरुवातीला त्यांना देवाला वगैरे कोंबडे द्यायचे लोक. बरोबर बरोबर. त्यावेळेस त्यांना चुलीवरती भाजून आणि एक व्यवस्थित त्याचे पीस करून लोक जुन्या पद्धतीने रस्ता वगैरे एकदम छान लागायचा. तर आम्ही एक दिवस असाच सहज प्रयोग केला आणि ह्या सगळ्या व्हिडिओ आम्ही इंस्टावरती सोडल्या. मग तिथून जे व्हायरल व्हायला लागलं, लोकांची प्रचंड मागणी यायला लागली. आणि मला त्यानंतर कळलं की लोकांना खरंच काहीतरी नॅचरल खाण्याची आवड खूप झालेली आहे आणि वेगळं पण खायला मिळते जरा. आणि वेगळं पण आणि चवीला एकदम 1 नंबर असणारे. सगळ्यात म्हणजे चांगलं चिकन म्हणलं तर प्युअर गावरानमध्येच येते. तुम्ही आल्या मेन रोडलाच आपलं बोर्ड वगैरे दिसतात तुम्हाला. आता सध्या तर लोकांना माहीत झालंय कडू पाटील फार्म. तर आल्या आपल्याकडं पूर्णपणे म्हणजे असं काय आपण या व्हिडिओच्या माध्यमातून मी सांगू शकतो, ॲम्बियन्स वगैरे अशी काही पद्धत नाही. तसं डोक्यात घेऊन तुम्ही येऊ नका. चव खायची असेल तर तुम्ही आमच्या इथे या. दादा सरळ सांगतो. हा कन्सेप्ट मी ह्या व्हिडिओच्या माध्यमातून लोकांना सांगू इच्छितो की तुम्हाला जर वाटत असेल की हे प्रॉपर म्हणजे रेस्टॉरंट टाईप असेल किंवा काय असेल, तुम्हाला प्युअर गावरान खायचे गावाकडचं, तर तुम्हाला इथं गावच्या पद्धतीनेच तुम्हाला सगळ्या काही गोष्टी मिळणार आहे. तर तुम्हाला त्यातली पहिली पद्धत दाखवतो. आपल्या इथं वॉश बेसिन नाही. आपल्या इथे यायचं, हे झाड बघायचं, त्या झाडाखाली असा एक कॅन लावलेला आहे पाण्याचा. तर यायचं सरळ असा आपला आपण हात धुवू शकतो. तसं घेतोय सध्या, नाही तर सगळं भेटो. म्हणजे इथं काय आपण गावाकडे जे असं असतं त्या पद्धतीनेच केलेलं आहे. त्याच्यानंतर आलं की ही आमच्या गावाकडची सगळी झाडं बेड उन्हाळ्यामध्ये लोक याच्या खाली बसायची. त्याच दृष्टीने आपण हा पावसाळ्याच्या हिशोबाने आपण आता ते पावसाळ्याच्या हिशोबाने जर पाऊस उघडा असेल तर लोक इथं बसू शकतात. त्याच्यानंतर इथं आपण थोडंसं जी खानावळ म्हणतात की खानावळ ह्या पद्धतीने असते. पूर्णपणे एकदम साध्या पद्धतीने, जे की याला या ठिकाणी काहीच नाही आहे, प्लास्टर नाही काय नाही, एकदम साध्या पद्धतीने गावाकडचा जो अशा पद्धतीने असतं. मग सध्या आता पावसाळा लक्षात घेता हे 2च सिटिंग आहेत आपल्या. पावसाळ्यामध्ये आपण 2च सिटिंग केलेले आहेत इथं. आणि जर तुम्हाला काय वाटत असेल का इथं काय वरती पत्रे वगैरे नॉर्मल टाकलेले, जे की ताडपत्रे असती, ह्या पद्धतीने जसं गावाकडचं एकदम प्रॉपर नॅचरल वातावरण आहे तेच या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळेल. ही जी तुमची पोल्ट्री आहे त्याच्यामध्ये काय म्हणजे काही तुम्ही बघाल तर हे वेगळ्या प्रकारचे पण एक पक्षी तिथे दिसतोय. तो कोणता आहे दादा? हा गिनी पॉल जातीचा पक्षी आहे. ह्याच्यामध्ये काय होतं, ह्या कोंबड्यांच्या सेफ्टीसाठी हा पक्षी आहे. अच्छा. तर एखादा साप वगैरे अशा त्याला खाऊ नाही शकत म्हणजे हा काय करतो, अलार्म जसा असतो अलार्म सारखा आवाज करतो. त्याच्यामुळे आपण आपल्याला कळतं की बाबा काहीतरी गडबड झालेली आहे.
मग या सगळ्या पक्ष्यांचं संरक्षण याच्यापासून होतं, म्हणजे जेणेकरून जे आपले हे पक्षी आहे यांना काही इजा पोहोचत नाही, आपलं ते प्रोटेक्टेड राहतात म्हणजे. प्रोटेक्शन अलार्म टाईपच आहे. आणि इथे जवळपास हा किती एकरमध्ये किंवा किती एरियामध्ये पसरलाय तुमचा प्रोजेक्ट, आणि किती कोंबड्या असतील आपल्याकडे? आता ऑलरेडी मी सुरुवातीपासून या क्षेत्रामध्ये काम करतोय. ऑलरेडी माझ्या महाराष्ट्रामध्ये भरपूर असे फार्मर आहेत. जेव्हा कधी मला माल लागतो तर मी त्यांच्याकडून परचेस करत असतो. म्हणजे त्यांना एक प्रकारे ते ट्रेडिंग न करता चांगल्या दर्जाने मी माल त्यांचा खरेदी करून आता मार्केटमध्ये पोहोचवण्याचं काम करणार आहे. म्हणजे लोकांना पण चांगलं खायला भेटणार आहे. आणि जो शेतकरी प्रत्येक वेळेस कमी रेटमध्ये माल विकत होता, आता त्यांना कुठंतरी चांगलं म्हणजे एक संधी तयार होऊ शकते. आता लोकांनी मला प्रतिसाद देता येते, तर आपण शेतकऱ्यांसाठी पण हा चांगला उपक्रम राहील. आणि किती स्पेस आहे हा, आणि किती कोंबडी आहेत आपल्या इथे? आपला हा पूर्ण पोल्ट्रीचा स्पेस जो आहे पूर्ण 1 एकरमध्ये, तुम्ही बाहेर जर पाहिलं तर तिकडं 1 एकर आहे. ह्याच्यामध्ये आपल्या आता 1001 कोंबड्या आहेत. ऑलरेडी तिकडं 1,500-2 हजार पिल्लं छोटी आहेत, ती पण मोठी होत आहे. चला आता पुढची जी प्रोसेस आहे, तर मंडळी मला पण अगदी एक्साइटमेंट झाली आहे, कारण पोल्ट्री फार्ममध्ये डायरेक्ट उचलून कोंबडी ही मी गावाला खाल्ली होती, पण तसा एक्सपिरियन्स आत्ता पहिल्यांदाच करणार आहे. तर जशी ही पोल्ट्री बघून एक्साइटमेंट आहे, तशी शिजण्याची जी प्रोसेस आहे ती पण मला वाटतं आपली वेगळी आहे. सो ती कशी बनते त्याचं पण एक्साइटमेंट वेगळं आहे. चला आपण बघूया किचनमध्ये की इथे ही जी चिकन आहे हे कसं शिजते इथे. चला. तर नमस्कार मंडळी, मी गीतेश, तुमचा व्हिडिओ फ्रीक्स. आणि आजच्या व्हिडिओबद्दल मला स्वतःला खूप एक्साइटमेंट आहे, कारण की आज आपण जिथे आलोय तिथे निसर्गरम्य वातावरण तर आहेच आहे. तर इथे तुम्हाला मिळणार आहे फ्रेश फ्री रनिंग गावरान कोंबड्यांचं किंवा कोंबडीचं चिकन. तर तुम्ही जर बाजूला बघाल तर इथे कोंबड्यांसाठी 1 एकरचा परिसर इथे राखून ठेवलेला आहे. आणि या 1 एकराच्या परिसरामध्ये कोंबड्या मस्तपैकी निवांत खाऊन फिरतायत, आणि त्याच कोंबड्या तुम्हाला चिकन बनवून ताटामध्ये सर्व केल्या जातात. ही लोकेशन मी पहिले तुम्हाला सांगतो, तसं मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देईनच. पण कामशेत ते तळेगावच्या मधून काने फाट्यावरून आतमध्ये आल्यावरती तुम्ही कोंडिवडे ही जागा आहे, आणि कोंडिवडे मावळमध्ये हा पोल्ट्री फार्म आहे. हा आहे कडू पाटील फार्म. तुम्ही गुगलवर पण सर्च केलं तर कडू पाटील फार्म नावाने तुम्हाला गुगलवर देखील इझिली मिळून जाईल. आणि त्यातच तुम्हाला इथे जेवणाची सोय देखील केलेली आहे. चला या तुम्हाला दाखवतो की इथे नियोजन कसं आहे, आणि या परिसरामध्ये कसं काय कुक्कुटपालन केलं जातं, आणि काय जेवण तुम्हाला इथे आल्यावरती जेवायला मिळेल. चला या. कुक्कुटपालनला जोडधंदा म्हणून दादानी सुरू केलेला हा व्यवसाय आहे, आणि आता तो चिकन खानावळ, काय आता तुम्ही याला म्हणता? आपण चिकन खानावळ. जसं गावाकडे जसं डवऱ्यावरती वाड्यावरती लोकांना जे आवडायचं चिकन, जसं देवाला कोंबडा कापला जायचो, लोक आवडीने रस्सा ताव मारून खायचे, तशा पद्धतीचं आपण इथं बनवून देत असतो. त्याच्यामुळे जे लोकांना ग्रेव्हीमध्ये खायची सवय असते, सिटी या ठिकाणी, पण लोकांना जास्त आता ग्रेव्ही नकोय, जरा त्यांना ऑर्गॅनिक म्हणजे हेल्थसाठी हे लोकांची आवड जास्त आहे लोकांना. त्याच्यामुळे लोक गावाकडचे जे कोंबड्या आहेत जास्त खाण्याची त्यांची मागणी वाढलेली. तर आपण मागाशी पकडलेली कोंबडी दादा आता क्लीन करायला घेऊन जात आहेत, आणि क्लीन केल्यानंतर ती शिजेल. तर पत्ता बघून घ्या एकदा, कोंडिवडे, भोयरे, मावळ जिल्हा, पुणे. चला या जेवणाची आपण सुरुवात करूया. कसं काय शिजतंय, काय पडतंय त्याच्यामध्ये बघूया आणि चव घेऊया. कोंबडा आता आपण कट करून आणलेला आहे. तर आपण ज्या जुन्या काळामध्ये लोक पाणी गरम करायचे, पाणी गरम करून कोंबड्याला याच्यामध्ये बुडवून त्याचे पूर्णपणे पीस काढून घेतात. आपल्याकडे जे काही काही लोक येतात त्यांना तर आता उगाच पावसाळा चालू आहे म्हणून, नाहीतर सगळे बरेच लोक म्हणतात की आम्हाला झाडाखाली चटई टाकायचे आणि याच्या खाली एकदम असं बसून जेवायचे. तर आम्ही इथून पोल्ट्रीच्या साईडनी आतमध्ये असल्यामुळे आम्ही आतून बाहेर येतोय ॲक्च्युली आता. आणि जसं मी तुम्हाला सांगितलं की कानेफाट्यावरून आतमध्ये आल्यावरती मस्त निसर्ग तुम्ही एन्जॉय करत करत या रोडपर्यंत पोचता. मध्ये 1-2 सिनिक लोकेशन्स पण आहेत, तिथे तुम्ही फोटोशूट पण करू शकता. आणि त्याच्यानंतर तुम्हाला हे सापडेल हॉटेल कडू पाटील फार्म, जिथे प्युअर गावरान कोंबड्यांची किंवा कोंबडीचं चिकन तुम्हाला खाता येईल. आता ही आहे एंट्री, आणि आपण थोड्या वेळाने बघूच की इथे जेवण कसं बनवलं जातं. इथे बसायची सोय आहे या बाजूला, आणि इथे आणि तिथे त्या बाजूला सुद्धा आहे. आणि प्लस आपण बघूया की अजून कुठे बसायची सोय आहे ते. आता ह्याचे पूर्णपणे असं आपण पूर्ण वरचे पिष्ट काढून घेतल्यात गरम पाण्यामध्ये हे करून. आता याला आपण थोडासा चुलीवरती भाजणार आहे.
कोंबडा आता भाजून झालेला आहे. जसं त्यांनी सांगितलं की त्यांच्या ट्रेडिशनल म्हणजे जी गावरान पद्धत आहे त्या पद्धतीमध्ये ते भाजून घेतात आणि त्याच्यानंतर तो कापून शिजवतात. तर सध्याला आता वेळ बराच झाला आहे, तर आपण त्यांचं आता शिजायला टाकलं तर आपल्याला जेवायला दीड तास लागेल का दादा? हो, एखादा याला वेळ जातो शिजायला ओरिजिनल असल्यामुळं. ब्रॉयलर कसं 10 मिनिटात वाफेवर पण शिजतं. हां बरोबर. पण हे कसं असतं ओरिजिनल गावरान असल्यामुळे याला वेळ जास्त जाणार शिजायला. मग आपण एक काम करूया, शिजलेलंच आहे तर ते आपण लावायला सांगूया आणि आपण चौघूया. चला किचनमध्ये आता आपण जाऊया. नॉर्मल आपल्या गावाकडे जसं किचन असतं तसंच सिम्पल एक किचन आहे, जिथे त्यांनी आता चुलीवरती शिजलेलं चिकन जे आहे ते आता गॅसवर गरम करून देतात. म्हणजे एकदा शिजलं की कंटिन्यू गरम करण्याच्या बदली ते ऑप्शन म्हणून गॅसवरती ना दादा? हो, पावसाचे पण दिवस चालू आहे, आपली चूल बाहेर असते. पण आता पावसामुळे काय होते, चुलीवरती पाणी पडल्यामुळे चूल विझण्याची शक्यता जास्त राहते. हा आपला फक्त बनवलेला बघा गावरान एकदम रस्सा. हा गावरान आपला एकदम गावरान कोंबड्यांचा रस्सा आहे. आणि अजून या बाजूला काय आहे? इकडं हे बनवलेलं आहे आपण फ्रायमध्ये येतं, मसाल्यामध्ये फ्राय. इकडं जे कोणाला लोकांना आळणी सूप खूप आवडतं गावरानचं, तर हे आळणीमधले पीस आहेत. अच्छा. ह्याच्या खाली भात आहे. इकडं आपलं बाकीचं काही सगळ्या काही गोष्टी असतात. इथं हे ह्याच्यामध्ये आळणी सूप हे जे की लोकांना खूप आवडतं आणि याची चव एकदम भारी असते गावरान आळणी सूपची. सगळं आपलं रेडी आहे. आता तुम्ही मस्तपैकी जेवण करण्यासाठी बसा बाहेर झाडाखाली. पाऊस तर उघडलेलाच आहे. आणि मला सांगा, गावरान जेवण आणि ब्रॉयलर जेवण तुम्ही आतापर्यंत इतर ठिकाणी जेवलात आणि आज प्रॉपर गावाकडे आल्यात चव गावाकडची खाण्यासाठी, तर मला फक्त खाल्यानंतर सांगा की कसं वाटलं. शिजताना आज आपल्याला काय बघायला भेटलं नाही. प्रत्येक व्हिडिओमध्ये आपल्याला भेटेलच अशातला भाग नाही. तर आज जरा गडबड झाल्यामुळे आता आपण डायरेक्ट जेवायला बसलो आहे. आता मागच्या साईडला तुम्ही जर बघाल तर डायरेक्ट रस्ता आहे आणि इथे या बाजूला झाडाखाली मस्तपैकी टेबल लावला आहे. प्लेट रिकामी आली आहे, आता ती प्लेट 1 बाय 1 भरेल. तर ताटामध्ये काय काय येतं, काय कॉस्टिंग पडते इथे जेवणाची, ते सुद्धा आता आपण दादाला विचारूच. आता काय काय मला वाढतोयस ते सांग तू आणि आपण चालू करूया. हा आपला गावरान रस्सा आहे. चिकन रस्सा आलाय सगळ्यात पहिले. थोडी तुम्हाला तरी आता इथे तिखटाचा अंदाज नाही सध्या, चव घेतल्यावरतीच समजेल की इथे किती तिखट आहे काय आहे. कांदा लिंबू एक भाकर. हे आपल्या फ्रायमध्ये गावरान कोंबडीचे पीस. ओके. आणि हे तुमचं असं आळणी सूप. भाकरी आणा. आणि दादा इथे भाकरी आणि भाताचं काय कसं काय नियोजन असतं? इथं तुम्हाला जो आता सगळं म्हणजे महाराष्ट्रभर फेमस असा इंद्रायणी तांदूळ, जो आमच्या मावळमध्ये प्रॉपर पिकला जातो, हा आमच्या शेतातलाच भात आहे. हा इथं तुम्हाला खायला भेटणार आहे. ओके. खाल्यावरती तुम्हाला त्याचा वास, त्याची चव तुम्हाला अगदी अनुभवायला भेटेल कशी आहे काय. म्हणजे आपल्याच इथे बनतो आणि आपल्या इथेच प्रोसेस. ज्वारी बाजरी आपल्या इथंच बनते. कोंबड्या पण आपणच तयार केलेल्या आहेत. म्हणजे एक प्रकारे सगळं ऑर्गॅनिक. आणि भाकऱ्यांचा कसं काय हिशोब असतो? भाकऱ्यांचा हिशोब असतो जसं आपण ऑलरेडी काय होतंय सोशल मीडियावरती थोडंसं, ही आपली बाजरीची भाकरी, याच्यामध्ये तुम्हाला ज्वारी एक जर लागली तर कोणाला ज्वारी पण भेटते. ओके. आणि हे कांदा लिंबू. हे लागलं आपलं गावरान चिकनचं ताट. म्हणजे आपण याला गावरान चिकन थाळी. तर आपल्यासमोर गावरान चिकनचं ताट लागलेलं आहे. तर दादा जे व्हिडिओ बघतायत लोक, त्यांना जर इथे येऊन खायचं असेल तर काय कॉस्टिंग असते आणि तुला फोन करून यावं लागतो का, कसं काय असतं? आता सध्या तर फोन करूनच यायला लागतं, कारण की गावरान चिकन हे खायचं असेल तर तुम्ही प्रोसेस बघितली आहे. म्हणजे काय काय करावं लागतं, किती वेळ जातो त्याच्यामध्ये. शिजायला पण असा ब्रॉयलरसारखं लगेच शिजत नाही. 1 सव्वा तास 1.5 तास अशा प्रकारे वेळ जात असतो. तर त्याच्यामुळं तुम्ही काय करा, माझा नंबर आहे, त्या नंबरला कॉन्टॅक्ट करूनच जाऊ शक्यतो. म्हणजे आताही आपण 3 दिवस झाले, शक्यतो कॉन्टॅक्ट करूनच लोकांना घेतो. म्हणजे बुकिंग करून तुम्हाला यावं लागेल, म्हणजे तुम्हाला तुमची गैरसोय होणार नाही. तर थांबायला जास्त वेळ लागणार नाही. लागले तरी एक 15-20 मिनिटं माणूस कुठेही थांबतो. तेवढा वेळ आपला फक्त भाकरी करायला जातो. फक्त पीस वगैरे अवेलेबल नसेल तर तुम्हाला मग 1.5 ते 2 तास वेटिंग करावं लागतं. आणि काय कॉस्टिंग पडते आपली ही थाळी जी जाते तुम्हाला 300 रुपयामध्ये जाते. ओके. गावरान मला तरी वाटतंय सगळ्यात कमी रेट आहे. बरोबर. ते पण प्युअर ऑर्गॅनिक तुम्हाला खायला देऊन सुद्धा 300 सगळ्यात कमी रेट आहे. आणि तुम्ही याच्या व्यतिरिक्त
एखादी कोंबडी पण बुक करू शकता अगोदरच्या दिवशी की आम्हाला पूर्ण कोंबडी पाहिजे. ते फक्त तुम्हाला अगोदर सांगावं लागेल. तुम्हाला एक कोंबडी भेटेल, तुम्ही 4-5 माणसं ती खाऊ शकता. एक कोंबडा पण भेटेल, तो 1500 रुपयाला जातो असा भाजून वगैरे. अच्छा. ते पण 4-5 माणसं चांगले खाऊ शकतात. कोंबड्यामध्ये जरा जास्त मटण येतं, कोंबडीमध्ये कमी येतं. कारण की तुम्ही बघितले असेल तर गावरान कोंबडी छोटीच असते साईजला. बरोबर. कमी वजन भरतं. कमी वजन मग भरतं. त्याच्यामध्ये आपण काय काय बनवतो? सुक्का आणि त्याच्यामध्ये रस्सा तुम्हाला रस्सा वगैरे बनवून देतो. त्याच्यामध्ये तुम्ही म्हणले आम्हाला फ्राय करायचं आहे थोडंफार, हा. त्याच्यातलं थोडं फ्रायला भेटतं. थोडं असं आळणी सूप पाहिजे तर आळणी सूप पण काढून देतो. म्हणजे आरामशीर एक कोंबडी जरी घेतली 1000ची, हा तर त्याच्यामध्ये 4 लोक आरामशीर जेवू शकतात. हा म्हणजे कॉस्ट कॉन्ट्रीब्युशन झालं तरी तुम्ही चांगलं चिकन 200 रुपये 250 रुपयाच्या दरम्यान खाऊ शकता. ठीक आहे, आता गप्पा झाल्या बऱ्याच, आता आपण ताव मारूया. तर जसं दादानी सांगितलं की बाजरीची भाकरी आहे, चिकन सुक्का आहे, रस्सा आहे आणि अळणी आहे. अळणीची चव मी ऑलरेडी घेतली आहे. एकदम म्हणजे अळणी तर छोटी मुलं पण पिऊ शकतात आरामशीर, त्याच्यामध्ये काय विषय नाही. बॉयलर कोंबडीचे लेग पीस आपण खाल्लेत, तुम्हाला पण दाखवलेत. हे गावरान चिकन आहे आणि त्याचे हे पीसेस आहेत. पीसेस बारीक असतात पण चव जी असते ती याची बेस्ट असते. बऱ्यापैकी चिकन शिजलंय. गावरान कोंबडीला तसं बघायला गेलं तर बराच वेळ लागतो. आणि प्रॉपर जर शिजलं नाही तर मग ते चिकन फेल होऊन जातं. ते पैसे तुमचे गेले समजून जा. पण त्याची जबाबदारी आमची आहे तुम्हाला चिकन शिजवून द्यायची. रस्सा झणझणीतच दिसतोय अगदी. याची चव आणि बॉयलरची चव काय कंपॅरिझन नाहीये. तरी गेली जास्त चुरून घ्या भाकरी, तुम्ही चुरूनच खायचा. चुरून खायला मजा वेगळी येईल आता या रस्स्यामध्ये. खूप मस्त चव आहे. तर आजच्या व्हिडिओसाठी इतकंच. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण परत भेटू. या व्हिडिओचा, या लोकेशनचा पत्ता, दादांचा नंबर सगळं आपण डिस्क्रिप्शनमध्ये देऊ. तुम्ही या, गावरान चिकनची चव घ्या. आपण पुन्हा भेटूया पुढच्या एपिसोडमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या.